तिकडे वर्ध्यामध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय। वर्ध्याच्या विरुळ जवळ रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून यात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय। या 5 जणांमध्ये चालकासह एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याचं समजतंय, तर एक जण गंभीर जखमी आहे। मालवाहू वाहनानं कारला मागून जोरदार धडक दिल्यानं हा भीषण अपघात झालाय। या अपघातानंतर कारनं अचानक पेट घेतला। या आगीत कारमधील 4 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर मालवाहू वाहनातील एकाचा मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते। अपघातानंतर समृद्धी महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता। एका बाजूची वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू आहे। या घटनेमुळे सालोड या गावामध्ये हळहळ व्यक्त होते। दरम्यान या अपघाताचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। समृद्धी महामार्गावरती ज्या ठिकाणी विरुड या भागात अपघात झाला आहे त्या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी जे रात्रीच्या दरम्यान जो अपघात झाला त्या अपघातामध्ये पुण्यावरून येणारी स्विफ्ट डिझायर कार, या कारमध्ये आई वडील आणि मुलगी आणि चालक जे आहे हे सालोड हिरापूर येथील राहणारे आहेत। ते वर्ध्याला परतत होते। मुलीच्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी हे पुण्याला गेलेले होते आणि 2 मुली सोबत गेलेल्या होत्या। 2 मुलीपैकी एका मुलीची जी ऍडमिशन झाली, मुलगी पुण्यातच राहिली आणि घरी परत येत असताना या ठिकाणी हा भीषण असा अपघात झाला। या अपघातामध्ये आई वडील आणि मुलगी यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला। कारने पेट घेतला होता। अशातच ड्रायव्हर जो होता या कारचा तो सुद्धा यामध्ये जागीच मृत्यू झाल्याची घटना जी आहे ही घटना घडली। यानंतर या मागून ज्या मालवाहू वाहनाने धडक दिली होती त्या वाहनाचा चालक सुद्धा या अपघातामध्ये ठार झालेला आहे, तर एक क्लीनर जो आहे हा गंभीर जखमी आहे। एकूण 5 जणांचा मृत्यू या घटनेत झालाय। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।